हो. अहो हाँ ठीक आहे. थैंक यू. बस अमृताबाईंनी ताराच्या बाबतीत तिने मला सांगितलं जे काय घडलं ते. हे बघ, तुम्ही दोघींनी मिळून जे काही केले ना ते योग्यच केलंय. तारा या घरची सून आहे, तिची पहिली संक्रांत नीट झालीच पाहिजे. हो ना, पण आईंना हे सगळं आवडलेलं नाहीये. तरी बरं, सण असल्यामुळे फार काय रागवल्या नाहीत. पण काय रे सारंग, तू आमच्या सावलीला कामावरनं काढून टाकलंयस का? तू ऑफिसलाच जात नाही हल्ली. अहो नाही, त्यांनी मला नाही काढलंय, मी स्वतःच जात नाहीये. तुम्हाला ह्या अवस्थेत सोडून मी कशी जाऊ? आणि तुम्ही घरी राहिलात ना की काही ना काहीतरी कामं करतच राहता, ऐकतच नाही कोणाचं. म्हणून मी म्हटलं की तुमच्यासोबत घरीच राहीन. काही गरज नाहीये त्याची सावली. का आत्ता कुठेशी 6वा महिना चालू झालाय, अजून 2 महिने बाकी आहेत आणि पुढे लागलंच तर स्वयंपाकासाठी ठेवू ना कोणाला तरी. पण माझ्यासाठी तुला काम सोडायची काही एक गरज नाहीये. तू जात जा ऑफिसला. सारंगवर पण खूप प्रेशर येत असेल ना तिथे. नाही नाही, मला तर कामाची सवय. पण काय आहे ना अमृताबाईंनी, आता मॅडम स्टार झाल्यात, स्टार गायिका. आता हे असलं काम का करतील? त्यांच्या आवडीचंच काम करतील ना. काही दिवसानंतर तर रेकॉर्डिंग आहे मॅडमचं पहिलं. हो का? मग काय आता गायिका मॅडमला आपल्यासाठी वेळच नाही मिळणार. अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. गायिका मॅडम मिळेल ना आम्हाला अपॉइंटमेंट? आता काय झालं? काय झालं? काय काही नाही माई, आजपर्यंत मला जे शिकवायच्या तेच मी शिकत आले. त्यांनी ना मला कधीच गाण्याची परीक्षा नाही देऊ दिली. असं का? कारण परीक्षेमध्ये गाताना माझा आवाज सगळ्यांनी ओळखला असता, म्हणून परीक्षेपासून लांबच ठेवलं त्यांनी मला. असू दे, जाऊ दे सगळ्या जुन्या गोष्टी. तुला परीक्षा द्यायची असेल तर तू आता परीक्षा दे. पण माझं काय म्हणणं आहे, काय गरज काय परीक्षा द्यायची तुला? माझी इच्छा आहे विशारद होण्याची. ठीक आहे, तुला जसं हवं तसं कर. पण हा, रेकॉर्डिंगचं लक्षात ठेव. चल येतो, वहिनी येतो. हा हे बघ, तू जा इथून, मला एकटं राहू दे थोडा वेळ. तारा, तारा हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. तुला तुला तिळगुळाचे लाडू खूप आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी खास घेऊन आलीये. ही एकच तर गोष्ट आहे जी तुला माझ्या हातची आवडते लहानपणापासून. याला नाही म्हणू नकोस प्लीज. तुझी आत्ताही वेळ चुकली ग. परवा होती संक्रांत, आता कशाला घेऊ? आणि प्रत्येक सणाचं महत्व त्या त्या दिवशी असतं ना. कोण म्हणतं असं तारा की सणावाराच्याच दिवशी गोडधोड खायचं? सणाशिवाय पण आपण खाऊ शकतो की. आणि एका आईने तिच्या लेकीसाठी कधी काही करायची बंदी असते का? एक आई तर तिच्या मुलीला कधीही गोडधोड खाऊ घालू शकते ना. तुला खूप आवडतात ना तिळगुळाचे लाडू. मी रात्रभर बसून बनवत होते तुझ्यासाठी. खा बेटा. मला आवडतात म्हणून तू कधीपासून माझ्या आवडीनिवडी जपायला लागली? माझ्या आवडीनिवडींचा जर तू आधीपासून विचार केला असतास तर खूप बरं झालं असतं ना. आणि आता हे सगळं करून काय उपयोगी? माझं तुझ्यावर जितकं आधी प्रेम होतं ना, हे माझ्या मनातून वाहून गेलंय. आता मी पुन्हा तुझ्यावर प्रेम करेन की नाही मला नाही माहित. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. माझ्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करण्यात तुझा मौल्यवान वेळ नको वाया घालूस. तारा, तारा नको ना अशी तोडून बोलूस माझ्याशी. आई आहे मी तुझी, आणि एका आईला तिच्या लेकरापेक्षा काहीच महत्वाचं नसतं ग. माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस. फक्त एका आईची एवढीच अपेक्षा असते की तिच्या लेकराने तिची साथ द्यावी. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तारा, जशी आता या घडीला तू एकटी पडली आहेस ना, तशी मी खूप एकटी पडली आहे तारा.
बघ ना, आपल्याला कोण आहे एकमेकांशिवाय? तुला मी आणि मला तू असंच जगलोय ना आपण नेहमी. तुझ्याशिवाय आपलं घर घर नाहीये. ते घर मला खायला उठतं तारा तुझ्याशिवाय. असं मन लागत नाही. भूतासारखी एकटीच मी घरात फिरत असते. तुझी खूप आठवण येते तारा. बेटा चल ना आपल्या घरी, प्लीज आपल्या घरी चल. नाही, हे बघ आतापर्यंत ना तुला वाटत होतं म्हणूनच सगळं करत आले मी. तुझी इच्छा, तुझी स्वप्न तू कायम लादलीस माझ्यावर. तुला वाटत होतं म्हणून मी गाणं म्हणायचं. तुला वाटलं म्हणून मी दुसरं कशातही करिअर नाही करायचं. तुला वाटलं म्हणून मी बाबांसोबत नाही राहायचं. तुला वाटत होतं म्हणून मी सोहमशी लग्न नाही करायचं. आणि आत्ताही तुला वाटतंय म्हणून मी तुझ्यासोबत घरी यायचं. यात फक्त तुझं वाटणं आहे, तुझी इच्छा आहे. अजूनही माझ्या इच्छेचं काहीच नाही. माझं माझं असं काहीच नाही. आल्यापासून तू फक्त तुझंच रडगाणं गातेस ग. इतक्या दिवसांनी तुम्हाला भेटायला आलीयस. मला प्रेमाने जवळ घेऊन एकदा तरी विचारलंस का की तारा तू कशी आहेस? तुला कसं वाटतंय? तुला काय वाटतंय? सोड ना, मी पण कोणाकडून अपेक्षा ठेवते? तू आयुष्यात माझा कधीच विचार केला नाही. आता तरी कसा करशील ग? आणि आता तर मला खात्री पटलीये की तू कधीच बदलणार नाहीये. तू अशीच राहणार आहेस कायम. कोणाच्या मनाचा विचार न करणारी अशीच राहणार आहेस मम्मा. खरं बोलतीये तारा. ही बाई आयुष्यात कधीही स्वतःला बदलू शकणार नाही. सोहम, हे एवढं झालं म्हणजे प्लॅन फिसकटला म्हणायचा. हो ना दादा. दादा तुला खरं सांगू का, मला ना 1 मिनिट पण ताराशिवाय करमत नाही रे. म्हणजे रूम मध्ये जातो ना तेव्हा पण सारखी तिचीच आठवण येते. म्हणून मी हल्ली रूम मध्ये जातच नाही, असंच बाहेर फिरतो. मी समजू शकतो, पण सोहम बघ ना, तारा घरात नाहीये, तिची तुला सारखी आठवण येते. पण माझं तसं नाहीये. ऐश्वर्या या घरात नाहीये याचा काही फरकच नाही पडत मला, आणि मला त्रासही नाही होत आहे. पण नील दादा, ऐश्वर्या वहिनी का आणि कुठे गेलीये हे घरात कोणालाच माहित नाहीये. मला काय वाटतं माहितीये का सोहम, ऐश्वर्याने खूप मोठे उद्योग करून ठेवले असणार. इतका मोठा की ती या घरात पुन्हा पाऊलही टाकू शकत नाही. अरे नील दादा, तू स्वतःच्या बायकोविषयी एवढा कोरडा कसा काय असू शकतोस? अरे कारण ती आहेच तशी. तिने काय काय केलं तुला माहिती आहे ना. मध्ये चांगली वागत होती, म्हणजे चांगला वागायचा प्रयत्न करत होती. तुला एक खरं सांगू का, मी तिच्या वागण्याला कंटाळून इथून निघून गेलो होतो. परत यायची इच्छाच नव्हती माझी. पण ती एकटी पडेल ना म्हणून मी परत आलो. आणि शेवटी काय झालं, तीच निघून गेली ना. नील दादा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तू अजूनही ऐश्वर्या वहिनीचाच विचार करतोस? सोहम, बायको आहे माझी ती. विचार तर येणारच ना मनात. कुठे असेल, काय करत असेल, देवाला माहिती.